नमस्कार. प्रॉपर्टीज ऑफ रेक्टेंगल, रोम्बस अँड स्क्वेअर. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम, रोम्बस, रेक्टेंगल हे पाहिलेलं आहे. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रेक्टेंगल, रोम्बस अँड स्क्वेअर रिलेशन बिटवीन देम पाहणार आहोत. रेक्टेंगल, रोम्बस अँड स्क्वेअर आर ऑल्सो पॅरलोग्राम्स. So the properties that opposite sides and are equal, opposite angles are equal and diagonal bisect each other hold good in these types of quadrilaterals also. But there are some more properties of these quadrilaterals. म्हणजे रेक्टेंगल, रोम्बस आणि स्क्वेअर हे समांतरभुज चौकोनच आहेत. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, गुणधर्म आहेत, हे या चौकोनांसाठी सुद्धा लागू होतात. म्हणजेच अपोजिट साइड्स आर इक्वल, विरुद्ध बाजू एकरूप असतात. अपोजिट अँगल्स आर इक्वल, विरुद्ध कोन एकरूप असतात. कोणत्या चौकोनांचे? रेक्टेंगल, रोम्बस अँड स्क्वेअर. म्हणजे आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांच्या विरुद्ध बाजू एकरूप असतात, विरुद्ध कोन एकरूप असतात. कर्ण आहेत हे बायसेक्ट इच अदर म्हणजेच एकमेकांना दुभागतात. आता या प्रॉपर्टीज आहेत, या सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहेत. वेगळी प्रॉपर्टी आहे. डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल अँड स्क्वेअर दोन्हींचे पण हे कॉन्ग्रुएंट असतात. आणि डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. रोम्बसचे जे डायगोनल आहेत हे परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर, एकमेकांचे लंब दुभाजक असतात. लंब तर असतातच, लंब म्हणजे ते काटकोन करतात, आणि दुभाजक म्हणजे एकमेकांचे समान दोन भाग करतात. इथं सर्व प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. डायगोनल ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस bisect the pair of opposite angles. ही प्रॉपर्टी नवीन आहे आपल्यासाठी. Diagonals of square are perpendicular bisect each other. Diagonals of square bisect the opposite angle. Square म्हणजे चौरसाचे जे डायगोनल आहेत हे विरुद्ध कोन दुभागतात, समान दोन भाग करतात. आपण प्रॅक्टिस सेट मधली एक्झाम्पल आहेत ही अभ्यासणार आहोत. पहिले एक्झाम्पल आहे डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल ABCD intersect at point O. If AC equal to 8 cm then find BO, and if angle CAD equal to 35 degree and then find angle ACB. इथं आपल्याला दिलेला आहे. या माहितीवरून आपण सर्वप्रथम आकृती काढायची. दिलेली जी सगळी माहिती आहे ही त्या आकृतीमध्ये भरायची आहे. आणि आकृतीत आपण ज्यावेळी माहिती भरतो त्यावेळी उदाहरण सोडवायला अगदी सोपं असतं. हे सोडवायला पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सर्वप्रथम रेक्टेंगल हा दिलेला आहे. रेक्टेंगल आपण घेतला. आता या रेक्टेंगलमध्ये आपल्याला डायगोनल्स दिलेले आहेत. डायगोनल पण आपण घेऊया. देयर आर 2 डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल. नेम दिस रेक्टेंगल इज हियर A, B, C, and here D. Diagonal bisect each other. डायगोनल एकमेकांना दुभागतायत म्हणजेच हे सारखे असतील. आणि रेक्टेंगल आहे म्हणजेच डायगोनल कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे सगळे फारके येतील. हिअर इज O. आता दिलेले घटक आहेत हे आपण लिहूया. Diagonals of rectangle ABCD intersect at point O if AC equal to 8 cm. 8
centimeter. Then find BO and if CAD, this angle is here given 35 degree. 35 degree. Then find ACB. Here आता आपण बघा सोडवायचं आहे. काय काय दिले आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCD is rectangle. हा दिलेला आहे आपल्याला. रेक्टँगल आहे हे दिलेलं आहे. आता रेक्टँगल पाठीमागं व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहिले आहे. रेक्टँगल हाच पॅरलोग्राम सुद्धा असतो, म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. पॅरलोग्राम सुद्धा आहे. आता डायगोनल्स ऑफ धिस पॅरलोग्राम इंटरसेक्ट ॲट पॉइंट O. हियर डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. प्रॉपर्टी आपण लिहूया इथं. ऑफ रेक्टँगल आर congruent here. रेक्टँगल चे जे डायगोनल म्हणजे आयताचे कर्ण हे सारखे असतात. सो हियर AC इक्वल टू BD. AC इक्वल टू BD असेल. आता ACBD सारखा आहे म्हणजेच AC8 आहे, म्हणजेच BD इक्वल टू 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर असेल. हे पहिलं झालं. देन BO इक्वल टू हाफ BD. हे का लिहिलं आपण. डायगोनल्स of parallelogram bisect each other. Each other means BO equal to half into 8 means BO equal to 4. हे तेवढं उदाहरण म्हणजे BO ची लांबी किती येणार आहे 4 सेंटीमीटर. म्हणजेच इथे लिहूया आपण BO इक्वल टू 4 सेंटीमीटर. पुन्हा आपल्याला काय विचारलेलं आहे. इथला कोण दिलाय DAC किंवा CAD म्हटलं तरी चालेल. देन फाइंड अँगल ACB. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर पॅरलल. विरुद्ध बाजू समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकमेकांना समांतर असतात. मीन्स AD पॅरलल BC बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम. आणि AC हा जर ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल CAD congruent angle ACB. रिझन काय अल्टरनेट अँगल्स. वितक्रम कोण आहेत ते म्हणजेच AC हा ट्रान्सव्हर्सल असेल छेदिक असेल तर इथला कोण आणि इथला कोण
हे व्युत्क्रम कोन असतील. सो अँगल ACB इक्वल टू 35 डिग्री. दिस इज नेक्स्ट आन्सर. या पद्धतीनं ही दोन्ही उत्तर आपल्याला या उदाहरणामध्ये मिळतील. Then we solve next example. In a rhombus PQRS, if PQ equal to 7.5, then find QR. If quadrilateral angle QPS equal to 75, then find measure of angle PQR and angle SRQ. आपण इथं सर्वप्रथम यामध्ये सुद्धा आकृती ही काढावी लागेल. आकृती काढल्यानंतर आपल्याला हे सोडवणं सहज शक्य होणार आहे. दुसरे एक्झाम्पल आहे. इथं काय काढणार आहोत आपण? समभुज चौकोन. समभुज चौकोन इथं काढलेला आहे. समभुज चौकोन काढलेला आहे. त्याला नाव देऊया. नाव दिलीत का आकृतीत बघा. PQRS. PQR आणि S. डायगोनल्स दिलेत का बघा. इन अ रोम्बस PQRS if PQ equal to 7.5, PQ equal to 7.5, then find QR. QR हा रोम्बसच आहे. अँगल QPS इथला अँगल दिलाय. किती दिलाय? QPS इक्वल टू 75 डिग्री. देन फाइंड मेजर ऑफ अँगल PQR इथला अँगल विचारलेला आहे. आणि अँगल SRQ इथला अँगल विचारलेला आहे. सोडूया आपण. बघा आता. क्वाड्रिलॅटरल PQRS is rhombus. समभुज चौकोन आहे. All sides of rhombus are congruent. सर्व बाजू सारख्या असतात. म्हणजेच PQ इक्वल टू QR इक्वल टू SR इक्वल टू PS. आपल्याला दिलेली कोणती आहे बघा आता. PQ दिलेले आहे आणि QR विचारलेले आहे. इथं QR आहे. QR इक्वल टू 7.5 PQR ची लांबी आलेली आहे. त्यानंतर अँगल QPS इक्वल टू 75, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR आणि SRQ. तर लिहिले आपण. माहित आहे आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS is parallelogram. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन सुद्धा असतो. म्हणजेच अँगल SPQ प्लस अँगल PQR इक्वल टू 180 डिग्री. का?
हे इंटिरियर अँगल आहेत. एस आर पॅरलल पी क्यू असेल तर ॲडजस्टंट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी, सम्मुख लगतच्या कोणांची बेरीज 180 असते. एस पी क्यू इक्वल टू 75 डिग्री प्लस अँगल पी क्यू आर इक्वल टू 180, अँगल पी क्यू आर इक्वल टू 180 मायनस 75. अँगल पी क्यू आर इक्वल टू 180 मायनस 75, दोन्हींची वजाबाकी जर आपण केली तर 105 डिग्री ही दोन्हींची वजाबाकी येणार आहे. इथं या पद्धतीनं पी क्यू आर शोधलेला आहे. अपोजिट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, अँगल एस पी क्यू इक्वल टू अँगल एस आर क्यू. opposite angles of parallelogram are congruent. Opposite angles of parallelogram are congruent. सम्मुख कोन समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. अँगल एस पी क्यू दिलेला आहे एस आर क्यू इक्वल टू अँगल एस पी क्यू, अँगल एस आर क्यू इक्वल टू 75 डिग्री. दिस इज नेक्स्ट आन्सर. इथं हे दुसरं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. आणखी काय विचारले? एस आर क्यू शोधलेला आहे, एस पी क्यू आर शोधलेला आहे, म्हणजे पी क्यू आर शोधलंय, एस आर क्यू शोधलेला आहे अँड क्यू आर याची लांबी सुद्धा आपण इथं शोधलेली आहे. या पद्धतीनं हे एक्झाम्पल इथं सोडवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आय जे के एल इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम, फाइंड द मेजर ऑफ अँगल आय एम जे, अँगल जे आय के अँड अँगल एल जे के. स्क्वेअर सांगितलाय. आपण सांगितले तशी आकृती सर्वप्रथम काढून घेणार आहोत. स्क्वेअर स्क्वेअर सारखा स्क्वेअर आपल्याला इथं दिसतोय. नाव काय आहे? आय जे के एल, आय जे के आणि एल. पुन्हा काय सांगितलंय? डायगोनल्स ऑफ स्क्वेअर. डायगोनल सांगितलेत, आपण इथं डायगोनल काढूया. इंटरसेक्ट ॲट पॉइंट एम, एम काढलेला आहे. त्यानंतर ईच अँगल ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल. ईच अँगल इज राईट अँगल. आता काय दिलंय? डायगोनल ऑफ स्क्वेअर आय जे के एल इंटरसेक्ट ॲट पॉइंट एम, फाइंड द मेजर ऑफ अँगल आय एम जे. तर लिहूया आपण अँगल आय
एम जे आय एम जे एंगल जे आय के एंगल एल आय के आय एम जे आय एम जे म्हणजे इथला अँगल शोधायचा. आता इथं प्रॉपर्टी लिहूया आपण. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर इज लंब दुभाजक चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर इज परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजेच अँगल आय एम जे इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री का? लंब दुभाजक हे एकमेकांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे इथं होणारा कोन हा काटकोन होतो. म्हणजेच हे पहिलं उत्तर आपल्याला इथे मिळालं. नेक्स्ट आता अँगल जे आय के इथला अँगल. मग आता दुसरी प्रॉपर्टी आहे क्वाड्रिलॅटरल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट द ऑपोजिट अँगल. डायगोनल चौरसाचे कर्ण हे सम्मुख कोन दुभागतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर बायसेक्ट द ऑपोजिट अँगल. ऑफ स्क्वेअर बायसेक्ट द ऑपोजिट अँगल. सम्मुख कोन दुभागतात. समोरासमोरचे जे कोन असतात त्याचे हे दुभागतात. मग अँगल आय जे आय के इक्वल टू 90/2 इक्वल टू 45 डिग्री. मीन्स अँगल जे आय के इक्वल टू 45 डिग्री. या सगळ्या जर प्रॉपर्टीज आपल्याला माहीत असतील तर उदाहरण हे पट आपल्याला सोडवता येतात. हे एक झालं. नेक्स्ट एल आय के this angle. This is also angle LIK equal to half of angle half of major angle JIL equal to half into 90 equal to 45 degree. This is angle LIK. This is next answer of this question. या पद्धतीनं हे तिन्ही जे अँगल आहेत हे आपल्याला या ठिकाणी सोडवता येतात. यामध्ये राहिलेली जी एक्झाम्पल आहेत 2च राहिलेत. ही तुम्ही सोडवणार आहात. काही शंका असतील तर तुम्ही अवश्य विचारा.